नमस्कार. 23 तारखेला पुणे शहरात FC रोडवर L3 नावाचे पबवर जे कारवाई करण्यात आली होती, त्या कारवाईमध्ये 8 लोकांना अटक करण्यात आली होती. तदनंतर 2 इसम जे त्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज कंझ्युम करताना दिसत होते, त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून अधिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा एक रिटेल चेन सप्लाय ऑफ ड्रग्ज असे प्रकारचा प्रकरण समोर आला आणि यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे टीम आहे त्यामध्ये सिनियर PI सावंत आणि त्याची GPची टीमने खूप चांगले प्रकारे डिकॉय वगैरे करून 3 लोकांना जे आहे अटक केला आहे. त्यामध्ये एक नायजेरियन फॉरेनर आहे आणि 2 पुण्याचे राहणारे इसम आहे आणि त्याच्याकडून कॉन्ट्राबँड सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये एका आरोपीकडून 20,000 रुपयाचा जे कॉन्ट्राबँड आहे ते कोकीन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे, 1 ग्राम जवळपास. दुसऱ्याकडून एक 3 ग्राम जवळपास 55,000 रुपयाचा जे एक नायजेरियन फॉरेनर आहे त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आलेला आहे कन्झ्युमेबल क्वांटिटीजमध्ये. आणि त्याचबरोबर तिसरा जे आरोपी आहे त्याच्याकडून 7 ग्राम अंदाजन जे आहे तो MD पावडर जे आहे ते रिकवर करण्यात आलेला आहे. हा तिघाला आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टासमोर पेश करून पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे आणि अधिक तपास करून यामध्ये अजून पुढे केला जाणार आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत एकूण किती लोकांना आपण या प्रकरणी अटक केली? यामध्ये सध्यापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आलेला आहे या केसमध्ये आणि NDPSचे जे केस आहे त्याची कलम वाढ पण करण्यात आलेली आहे. यामध्ये NDPS कायद्याचा कलम 8 क 20(ब)(2), 21(अ)(ब), 22(अ), 27(अ) आणि 29 हे कलम वाढ करण्यात आलेले आहे. सर, सगळ्यांचं एकत्रित इंटरप्रिटेशन होत आहे, सगळ्यांना एकत्र बसून इंटरप्रिटेशन केलं जातं. हो, ते इंटरोगेशनची ते वेगवेगळी टेक्निक असते की ते काही वेळी इंडिव्हिज्युअली, काही वेळी 2-2ला डिपेंड करत आहे इंटरोगेशन नीड्स काय आहे. तर या तिघांनी L3 मध्ये जे पार्टी झाली त्याला ड्रग सप्लाय केल्याचा त्यामधनं एक आरोपी जे आहे ज्यांना आम्ही पहिले त्या एका पॅडलरला अरेस्ट केला आहे, त्यांनी सप्लाय केला होता आणि पुढे तो कोणाकडून घेत आहे, कोणाकडून आणला होता, ती चेन एस्टॅब्लिश झाल्यानंतर अजून 2 जे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. थँक्यू सर. थँक्यू.